पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे. हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं, मला विचारा ना. मी साक्षीदार आहे. मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात काय आहे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात ठसे लागतात का मला माहिती आहे. मृत्यूपत्रात आणखीन काय लागतं, आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही. त्यांचं ज्ञान कच्चं आहे. हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्या बद्दल एक विष घालवायचं, उद्धव साहेबांच्या बद्दल मनामध्ये घृणा तयार करायची, उद्धव साहेबांच्या बद्दल असलेलं जे काही लोकांमध्ये असलेलं प्रेम हे कमी करायचं. मुंबई महानगरपालिका त्यांना माहिती आहे ते जिंकू शकत नाही, आणि मग असा कोणाला तरी पुढे करायचं, रामदास कदमला पुढे करायचं, रामदास कदमने असं बोलायचं आणि मूळ विषयापासून लक्ष दुर्लक्षित करायचं. शिशुपालाचे 100 अपराध आता झालेले आहेत. या अधिवेशनामध्ये हे जे काही सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत, मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवरच आरोप आहे की असे शिशुपाल तुम्ही का वाचवताय, अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही ह्या लोकांना वाचवताय. एवढे अपराध, डान्स बार चालवतायत, वाळू चोरतायत, दादागिरी करतायत, जमिनी लाटतायत. माझ्याकडे सगळी प्रकरणं आली आहेत. त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती उपचार करत होते, आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे. मग आता अनिल परब त्या डॉक्टरांच्या वरती देखील दाव टाकणार आहेत का पैशांसाठी? पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले. आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वरती देखील अनिल परब करणार आहेत का दावा? आणि म्हणून मी आज निर्णय घेतला. कालपर्यंत मी थांबलो होतो. मी आज निर्णय घेतला, या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभाव्य. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का, याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मग आणि परत जावं कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये, आणि कोर्टाकडे पैसे मिळतात ते बघावेत. काय बोलतो आपण, थोडं भान पाहिजे. कुठल्या बाकड्यावरती रामदासन झोपला होता, तू बघणार, तू कोण होतास का त्यावेळेला? अरे आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा मालक झाला असता तर तू होतास कोण? काय संबंध तुझा होता तिथे? हा एक गोष्ट होती तुझ्याबाबत. मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित, असं मला वाटतंय. आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं. एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे. अनिल परब साहेब, तुम्ही वकील आहात, तुम्ही शिकलेले आहात.